Hi everyone, good evening. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का सर्वांना? सिद्धी, शिवतेज, गौरी, स्वरा, आवाज येतोय का स्वरा? गुड इव्हिनिंग मॅम. स्क्रीन दिसतंय का? गुड इव्हिनिंग सर्वांना. स्क्रीन दिसतंय सर्वांना? हो. ओके. बर, आपण आज पाहतोय परिमितीचं प्रकरण. काल पाहायचं होतं, काल राहील. आज पाहूयात आता. पहा, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ. बंद आकृतीचं आपण परिमिती काढू शकतो. मग कुठलीही जे द्विमितीय आकृती असतात तर त्याची आपण परिमिती काढतो, बरोबर. आणि ज्या द्विमितीय आकृत्या आहेत, द्विमितीय कशाला म्हणायचं? ज्याला लांबी आहे, रुंदी आहे, पण त्याला उंची म्हणजे जो मधला जो भाग असतो तर तो नसतो. जसा एखादा बॉक्स असतो पहा, लांबी रुंदी, लांबी रुंदी आणि खोली म्हटलं जातं त्याला. लांबी रुंदी उंची किंवा याला खोली. म्हणजे असा जो भाग असतो की ज्याच्यामध्ये आपण काही वस्तू ठेवू शकतो, असा असतो बॉक्स. आपण जर चौकोनामध्ये काही ठेवायचं म्हटलं तर काही ठेवता येईल का? चौकोनामध्ये समजा आपण आज ठरवलं की पाणी भरायचे, चालेल का? चौकोनी आकारामध्ये फक्त चौकोनी आकार काढला, भरता येईल का? नाही. बर, नाही. आपण काय करतो की जेव्हा आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतात त्याच्यासाठी 3D इमेज लागतात. मग हे काय झालं, घन ही एक 3D इमेज आहे. त्रिमितीय आकृत्या म्हणायचं यांना, की ज्याच्यामध्ये आपण काही टाकलं तर ते ठेवू शकतो आपण. जसं की या काय झालं? तुम्ही घनफळ पण घेणार आहेत? हो, सर्व घेणार आहे. क्षेत्रफळ, घनफळ. पहा, आपण बंद आकृतीची काढतो ते परिमिती, आणि जे जागा आहे, जमीन आहे किंवा त्याचं जे काढतो ते असतं क्षेत्रफळ. द्विमितीय आकृत्यांचं क्षेत्रफळ काढलं जातं आणि त्रिमितीय आकृत्यांचं काढलं जातं घनफळ. आलं लक्षात तुम्हाला? कशाबद्दल काय आहे हे लक्षात आलं का? परिमिती कोणाची, क्षेत्रफळ कोणाचं, घनफळ कोणाचं? बरं, आता वर्तुळ जो आहे, वर्तुळ सुद्धा एक बंद आकृती आहे. वर्तुळाची परिमिती काढतो का बरं आपण? वर्तुळाची परिमिती ऐकली का तुम्ही कधी? परिघ काढतो. हा, वर्तुळाचा काय काढला जातो? परिघ असतो. वर्तुळाला परिमिती नाही म्हणायचं. वर्तुळाचा काढतो तो परिघ आहे. आता आपण पाहूयात परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांच्या संबंधित जे काही सूत्र आहेत, जे फॉर्म्युला आहेत महत्वाचे, ते पाहूयात आपण. आणि रेषा मारणं पहिलं बंद करायचं. पेन गेलं का चेक करा. हो मॅम, गेला. आयताची परिमिती पहा, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी.
ही आहे आयताची परिमिती. किंवा असंही करू शकतो आपण, लांबी अधिक रुंदी अधिक रुंदी. कारण आयताला 2 लांबी असतात, 2 रुंदी असतात. या पद्धतीने केलं तरी एकच उत्तर निघणार आहे आणि असं एकत्र केलं तरी एकच निघणार आहे. समोरासमोरची समजा लांबी 10 आहे आणि रुंदी 5 आहे. मग आपण काय करणार? 10 अधिक 10 आणि 5 अधिक 5. म्हणजे किती झाली बरं परिमिती? 30. 30. ही काय झाली परिमिती. मग तुम्हाला ज्या सूत्राने आठवल त्या सूत्राने करा. जर नाहीच सूत्र आठवलं तर सरळ लक्षात ठेवायचं की सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. मग तो लांबीला काही असेल, मग तो चौकोन असेल, आयत असेल, चौरस असेल, काही असेल, सर्व बाजूंची करायची बेरीज. चौरसाची परिमितीचं सूत्र आहे. आता चौरसाला 4 बाजू असतात आणि सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आता परीक्षेमध्ये चौरसच आहे हे कसं ओळखायचं? तर हे पहा, या ज्या रेषा दिसतात की नाही, कुठे एक रेष कधी कधी दिलेली असतात. हो, किंवा एकच आवाज ब्रेक होतोय. आवाज सर्वांनाच ब्रेक होतोय का आज माझा? नाही शिवतेज सर्वांचं होतोय. रिजॉईन करतो का? नाही होत टीचर. शिवतेज रिजॉईन कर ना. टीचर आता तुझी रेंज नाही. फुल आहे. जर तुझी रेंज फुल आहे तर माझा आवाज कसा ब्रेक होतोय? माझ्याकडून जर काही प्रॉब्लेम आहे तर सर्वांनाच प्रॉब्लेम येतो. आलं लक्षात? मीटिंगची होस्ट मी आहे आणि माझ्याकडून जर काही प्रॉब्लेम असेल होस्ट कडून तर तो सर्वांनाच माझा आवाज खराब येणार असं होतं ना. एकाला नाही खराब जाणार. बरं पहा आता, बाजू जी आहे तर ती समान लांबीची असतात. या प्रकारच्या खुणांनी त्या दाखवल्या जातात. कधी कधी एकच रेषा असू शकते, इथे एकच आहे, इथे पण एकच आहे, इथे पण एकच आहे. याचा अर्थ असतो की चारही बाजू समान आहेत. एक जर 5 तर दुसरी पण 5, तिसरी 5, चौथी पण 5. आणि चौरसाला असतात 4, म्हणून 4 गुणिले बाजू. समजा बाजू आहे 8 सेंटीमीटर. मग काय झाली बरं परिमिती? या चौरसाची परिमिती किती झाली? 32. हा, 32. काय 32. 4 बाजू 32. असतात म्हणून 4 आणि गुणिले 8 एक बाजू टाकून द्यायची. 4 8 32. बर, आता हे झालं सूत्रानुसार. आणि असं करून पहा बरं, काही बदल येतो का? पहा, आता सर्वांची बेरीज नाही. करायची. काही आला का बदल? 32. नाही. याच्यामध्ये काही बदल येत नाही. पुन्हा 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 त्याच संख्या जर आपण प्लस करतोय, मग ही जी पुनरावृत्ती आहे, ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण पाडे म्हणतो. पाडे तयार करत असतो. म्हणजे हा काय आहे? एक प्रकारचा गुणाकार. आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ आपण आता भरपूर वेळा काढलेले परीक्षेमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये. तर ते काय आहे? लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाजू गुणिले, बाजू गुणिले बाजू. समजा एक बाजू आहे 10 सेंटीमीटरची, तर क्षेत्रफळ झालं किती? 100. 100. फक्त बाजूचा वर्ग करायचा आहे. म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. इथे सुद्धा तेच आहे, पण इथे प्रत्येक बाजू समान असते म्हणून बाजू गुणिले बाजू घेतलं जातं. बाजूचा वर्ग करायचं. आता ठोकळ्याचं असतं ते घनफळ. ठोकळा म्हणजे घन. मग त्याच्यासाठी लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. खोली म्हणजे तिथे उंची घेतलेली आहे. बरं, आता घनाचं घनफळ कसं काढायचं? तर बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू. म्हणजे हा झाला बाजूचा घन. जेव्हा 2 वेळा गुणाकार तेव्हा तो असतो वर्ग. जेव्हा 3 वेळा गुणाकार तो असतो घन. आलं लक्षात? जर 4 वेळा गुणाकार केला तर मग काय म्हणायचं त्याला? काय म्हणणार मग? मग एका संख्येचा चौथा घन. परिमिती. ही परिमिती झाली. परिमिती. काय म्हणायचं याला? काय करायचं? 4चा गुणाकार किती वेळा आहे? मग तेवढ्या वेळा तो डोक्यावरती टाकून द्यायचा. मग 4चा काय झालं? हे चौथे हे चौथा, 4चा चौथा घात. हा, 4चा चौथा घात. समजा 5 वेळा आलं, मग काय करणार? 4चा 5वा घात. हो, आलं लक्षात? हो. म्हणजे जेवढ्या वेळा आपण गुणाकार करत असतो तो नंबर डोक्यावरती जाऊन बसतो. हे लक्षात आलं असेल. फक्त 2ला म्हणजे वर्ग म्हणायचं, 3ला घन म्हणायचं.
आणि इतर जे असतील तर त्यांना घात म्हणायचं. हो. पहा आता पुढे एकका संबंधी सूत्र. आता एकका संबंधी तुम्हाला काय अडचण नसेल, कारण मेजरमेंटचे जे प्रकरण आहे तर ते आपण चांगलं घेतलेलं आहे व्यवस्थित. भरपूर सारे प्रश्न घेतलेले आहेत. मिली, सेंटी, डेसी हे सर्व घेतलेले आहेत. पण आता इथे जे आहेत तर तिथे हे पहा, आता हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता घनमीटर आणि इकडे पण 1 घनमीटर हे लक्षात ठेवायचं. 1 घनमीटर म्हणजे किती घन सेंटीमीटर होतो आणि घनमीटर म्हणजे किती लिटर होत असतो. आता 1 सेंटीमीटर मीटर म्हणजे 10 मिलीमीटर. आता हे जे माप आहे, आता मिली म्हणजे सर्वात छोटं एकक झालं. सर्वात छोटं आहे. मग आपण पट्टी यूज करतो. असते ना तुमच्याकडे पट्टी, माझ्याकडे पण पट्टी आहे. दाखवते पहा तुम्हाला, इथे पट्टी आहे माझ्याकडे. रुलर. ही आहे पट्टी. पहा मिलीमीटर म्हणजे किती असतात हे पहा. आता इथे असे नंबर असतात पहा. या उंच रेषा असतात की नाही, इथे नंबर. आपण समजा इथे 1 नंबर दिला, तर हा 2 नंबर इथे येणार आहे. हा 3 नंबर इथे येणार आहे. 4 नंबर इथे येणार आहे. मग या 1 आणि 2 इथून जर स्टार्ट केलं, 1 पासून 2 पर्यंत म्हणायला गेलं, तर या सर्व 10 रेषा असणार आहेत. म्हणजे 1 सेंटीमीटर. मग यालाच काय म्हणायचं? 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर असतात बरं? 10. 10. 10. म्हणजे हे जे छोटे छोटे 10. भाग आहेत, छोटे छोटे जे भाग आहेत तर ते मिलीमीटरचे, हे लक्षात ठेवा. हे काय आहेत मधले? मिलीमीटर. एवढं अंतर असतंय मिलीमीटरचं. बरं, आलं लक्षात तुम्हाला? बरं. पहा आता पुढे 1 मीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. काय मोजतो बरं आपण मीटर मध्ये? काय मोजता की नाही तुम्ही मीटर मध्ये? अंतर मोजतो किंवा कपडा. कापड आणायला गेला मीटर मध्ये 4 कापड. मीटर, 5 मीटर, 6 मीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 100 चौरस मिलीमीटर. चौरस सेंटीमीटरचं मिलीमीटर लक्षात ठेवा. सेंटीचं मिली. आता पुढे पहा 1 लिटर आहे. 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर. 1 लिटरचे जर आता 1 लिटरचा घन सेंटीमीटर का दिलं बरं? आता हे जे आहे मीटरमध्ये एकीकडे लिटर दिलं, एकीकडे सेंटीमीटर दिलं. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नाही, हे लिटर आणि हे मीटर आहे असं का बरं? आता 1 लिटर जर दूध ठेवायचं असेल, तर मीटर जे आहे ही बाजूची जी लांबी असते की नाही, तर ती एखादी टाकी आहे समजा, एखाद्या टाकीमध्ये किती लिटर दूध मावेल किंवा एखादा बॉक्स आहे, तर त्यामध्ये किती पाणी मावेल, या हिशोबाने तो असतो इकडे मीटरवालं. आलं लक्षात? आणि त्याच्या आतमध्ये जर द्रव पदार्थ भरला तर तो किती असेल? तर त्याचं मेजरमेंट हे मात्र इथे लिटरमध्ये दिलेलं असतं. पहा आता 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेंटीमीटर. एकीकडे मीटर, एकीकडे चौरस सेंटीमीटर आहेत, हे लक्षात ठेवा. 1 घन सेंटीमीटर बरोबर 1000 घन मिलीमीटर. 1000 घन मिलीमीटर, 1000 घन मीटर बरोबर किती झाले बरं आता हे? किती लाख आहेत हे? 10 लाख. हा, 10 लाख घन सेंटीमीटर. 1 घन मीटरची जर टाकी घेतली तर एवढं बस. असं करायचं. 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. 1 घन मीटरची जर टाकी असेल तर त्याच्यामध्ये 1000 लिटर आपण पाणी ठेवतो. आपल्या घराच्या छतावरती टाक्या असतात. जर टाकी जर या प्रकारच्या आकाराची असती, तर त्या घनमीटरच्या आकारामध्ये आपण काय करतो, म्हणजे किती पाणी बसलं असतं, तर 1000 लिटर. साधारण आपल्या घराच्या वरती, छतावरती सुद्धा टाक्या असतात पहा. 1000 लिटर, 1500 लिटर, 500 लिटर असतात की नाही बरं? तुमच्या घराच्या छतावरती आहेत का? पाणी साठवण्याची गरज असते आपल्याला. आहेत का? हो. हो. आहेत. मग त्या मेजरमेंटमध्ये किती पाणी भरू शकतो आपण, हे त्याचं मापन आहे, हे लक्षात ठेवा. बरं, आता आपण जाऊयात प्रश्नांकडे. आणि जर काही तुम्हाला प्रश्नांमध्ये काही अडचण आली, समजा जे सोडवलेले प्रश्न आहेत तो सुद्धा जरी नाही समजला तरी विचारत चला.
पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यास केला तर शंका पडतात. प्रश्न पडण्यासाठी अभ्यास करावा लागतो, हो की नाही? करता का मग तुम्ही? मॅडम नमुना प्रश्न घ्या ना. काय झालं? नमुना प्रश्न घ्या. नमुना प्रश्न अगोदर तुम्ही सोडवायचे, त्यानंतर मी सांगणार. लगेचच मी म्हटल्यावर नाही म्हणायचंय. तुम्ही अगोदर सोडवायचे. जर तुम्हाला काही नाही समजलं तर विचारायचं. विनाकारण वेळ कशाला वाया घालवताय? जर नाही समजले तर मी आहे सांगायला. असं माझं साहेब कुठल्या मधलं आहे? हां, काय? कुठल्या पुस्तकामधली गणित आहेत? हे नवोदयच्या पुस्तकातलं शेवटचं प्रकरण राहिलेलं आहे आपलं गणिताचं. आता गणित संपलं. नवोदयचं गणित आपलं पूर्ण कंप्लीट झालं. याच्यानंतर आपले नवोदयचे फक्त आकृत्यांचे प्रकरण राहतात. मग नवोदयचा अभ्यासक्रम आपला पूर्ण होतोय. मराठी आपण घेत नाही, कारण मराठी आपलं स्कॉलरशिपमध्येच भरपूर होतं. मराठीचं फक्त उतारे येतात आणि उतार्यांसाठी जास्तीचं गरजेचं आहे ते समानार्थी शब्द. मी तुम्हाला काल सुद्धा सांगितले, आज सुद्धा सांगितले. समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाचे अनेक अर्थ. ह्या 3 गोष्टी तरी तुमच्या खूप जास्त पाठांतर असणं गरजेचं आहे. कारण यावरती उतारे, संवाद, त्याबरोबर जे काही 3 प्रश्न असतात तुम्हाला, कशाचे बरं? 3 प्रश्न एकमेकांवर आधारित असतात टॉपिक परिच्छेदावरती. बऱ्याच वेळा आपल्याला तिथे समानार्थी शब्दाची गरज पडत असते आणि नवोदयचे असे उतार आहेत की तिथे भरपूर वेळा तुम्हाला समानार्थीची गरज पडणार आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की समानार्थी आले, एका शब्दाचे अनेक अर्थ आले की तुम्हाला मराठीमधले अनेक शब्दांचे अर्थ कळतात. कविता अशी असते की शब्द मोजके असतात, पण त्याचा अर्थ मात्र खूप व्यापक असतो, खूप मोठा, विस्तीर्ण आहे. कारण एका शब्दाचे अनेक अर्थ जर तुम्हाला माहिती असतील, समानार्थी शब्द जर पाठ असतील, तर त्या कवितेचा व्यवस्थित अर्थ समजायला काही अडचण येत नाही. आता तुमची एक कविता आहे पहा, माय मराठी. कितीतरी नवनवीन शब्द आहेत. एका शब्दाचे अनेक अर्थ आहे. समजा अंक, अंक शब्दाला काय म्हणलंय बरं तिथे? तुझी या अंकी असा शब्द आहे का? हां, अंक मांडी. मांडी. आता माय मराठी, माय हा शब्द आपल्या आईसाठी वापरलाय का? कशासाठी वापरलाय? हां, माय म्हणजे आपली आई आहे का तिथे? नाही. भाषेसाठी. भाषेसाठी, मराठी भाषेसाठी वापरले. आलं लक्षात? म्हणजे असे भरपूर सारे शब्द आहेत, की तुम्हाला जर एका शब्दाचे अनेक अर्थ आणि जर समानार्थी शब्द जर माहीत असतील, तर त्या शब्दांचं म्हणजे जी व्यापकता आहे कवितेची, तर ती व्यवस्थित समजायला लागते. ओके, चला आपण प्रश्नांना सुरुवात करायची. काय करायचं? कठीण वाटणारे प्रश्न घ्यायचेत की सर्वच घ्यायचेत? सोडवले का तुम्ही? सर्व कोण व कोणाचे प्रकार आणि आलेख हे पण धडे राहिले. आपल्या याच्यामध्ये येतात का कोण व कोणचे प्रकार? मी नाही पाहिले कधी. अभ्यासक्रम ह्या वर्षीचा अभ्यासक्रम आहे. या क्रमात वर्षी वाढला. बरं, तुमच्याकडे जर प्रकरणं असतील ना, तर मला पाठवा बरं. नवनीतच्या प्रकाशनामध्ये आहेत का ते? नाही. आहेत का नवनीत प्रकाशनामध्ये? बरं. मला या वर्षीचं बुक पाहावं लागेल. 2020च्या 2020च्या? बरं. आलेख शिकवू का तुम्हाला? आलेखाचं प्रकरण घेऊ का? चालेल. तुम्हाला जरी तुमच्या इयत्तेमध्ये नसलं ना, तर तुम्हाला 6वीचं किंवा अगदी 7वी, 8वीचं घेतलं तर चालेल का? त्यातले सोपे प्रश्न घेऊयात, ज्या येऊ शकतात. आलेख आहे की. काय? माझ्याकडे इतर पुस्तकं असतात, त्यामध्ये असतात पहा. 6वीला सुद्धा आहेत, आलेख वगैरे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पाहूया 6वी, 7वी इतर इयत्तेचं असलं तरी घेऊयात आपण, काही अडचण नाही. हो मॅम. ओके, चालेल. म्हणजे कसं एक स्वरूप तुम्हाला सांगितलं जाईल. आता 6वी, 7वी म्हटलं खूप कठीण झाले. प्रश्नांची काठिण्य पातळी सुद्धा जास्त असणार. पण नवोदयची सुद्धा काठिण्य पातळी तशी भरपूरच आहे. म्हणजे तुम्हाला समजू शकतात, अशी काही अडचण नाहीये. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती 1 मिनिट. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी असलेल्या 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. 2 फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? जर प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला स्वतः काढता येत असेल, तर प्रश्नाचं उत्तर पटकन पाठवा. त्यानंतर मी एक्सप्लेन करणार आहे. आज 2 लिंक होतील. उद्या क्लासला आपल्या सुट्टी राहील. उद्या आणि परवा 2 दिवस क्लासला सुट्टी असणार. जमतंय का?
करा, प्रयत्न करा, मी आहे नंतर एक्सप्लेन करायला. टीचर आवाज येत नाही. हा, मी थांबले, मी काहीच नाही करत आहे. मी तुमच्या प्रश्नाचा उत्तराची वाट पाहते, कारण यासारखे प्रश्न सुद्धा झालेले आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणून मी तुमची वाट पाहते. परिमिती एकदा तुम्हाला फ्री क्लासमध्ये झालेले आहे आणि सोपा प्रश्न आहे. बरं, मी एक्सप्लेन करू का? कठीण वाटतोय का प्रश्न? पाठवलं टीचर मी. पर्याय 3. हो, अपेक्षाचं उत्तर आलं, स्वराचं आलं. व्हेरी गुड. अपेक्षा आणि स्वराचं उत्तर आलेलं आहे. आपण चेक करूया त्या दोघींचंही उत्तर बरोबर आहे का. बरं, आता 70 मीटरचा जो आहे तर तो चौरस आहे. एक 70 मीटरचा आपण सुद्धा एक चौरस काढून घेऊयात. हा झाला एक 70 मीटरचा चौरस. हा जरी एकदम चौरसासारखा दिसत नसला तरी कन्सिडर करा की हा एक चौरस आहे. हा आहे 70 मीटरचा. बरं, याभोवती फिरणारी म्हणजे धावणारी जी आहे ती मिताली आहे. बर, आता मितालीने किती फेऱ्या मारल्यात? मिताली धावते आणि 80 मीटर लांबी आणि 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नूरी. आपण काटकोन चौकोन देखील काढून घेऊयात. काटकोन चौकोन कसा असतो? काटकोन चौकोन आता इथे लांबी जास्त आहे, रुंदी कमी आहे, म्हणजे हा झाला आयत. आयताच्या चारही बाजू या काटकोन असतात, हे लक्षात ठेवा. या चारही कोन हे काटकोन असतात. सॉरी, बाजूचा ना, चारही कोन हे काटकोन असतात. चौरसाचे देखील चारही कोन हे काटकोन असतात. या वाक्याला फसायचं नाही. चौरस, आयत यांचेच कोन हे काटकोन असतात. बर, आता इथे धावणारी आहे नूरी. हे आहे 80 मीटर बाजू आणि रुंदी आहे 50. हे 50, दोन्ही 50 पुढे. आता हे प्रत्येक. बरं, आता जर परिमिती जर काढली तर ती परिमिती किती निघेल बरं? परिमिती किती आहे? अगोदर परिमिती काढावं लागेल आपल्याला. आणि किती फेऱ्या मारल्या त्यांनी? 2 फेऱ्या. परिमिती 280. हो, परिमिती किती आली? 280. कारण तिला जर आता इथून जर स्टार्ट केलं तर ती एकदा फेरी मारली म्हणजे इथून इथपर्यंत आली पुन्हा की म्हणजे तिने काढली एक परिमिती. परिमिती जेवढी आहे तेवढी तिने फेरी मारलेली आहे. मग अशा ती 2 फेऱ्या मारणार आहे. मग परिमिती किती आली अगोदर ती काढून घेऊयात. 70 गुणिले 4 ही झाली आपली परिमिती. 7 चोक 28 म्हणजे हे 280. आणि आता तिच्या ज्या फेऱ्या आहेत 2 फेऱ्या. 2 फेऱ्या म्हणजे 280 गुणिले 2 करायचे. किती होतात 280 गुणिले 2? 560 झाले. बर, आता हे कोणाचं झाले? मितालीचे. आता जाऊयात आपण नूरीकडे. नूरीची जी परिमिती आहे ती काढा आता. नूरीने काय केलेली परिमिती? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 80 अधिक 50. 80 दुने झाले 160 आणि 50 दुने झाले 100. परिमिती किती मिळाली? किती झाली परिमिती? 160 आणि 100 किती होतात? याच्यासाठी वही पेनची गरज आहे का? 360. हा, 260. किती झाली? 260. बर, आता एकीची आहे 560, एकीची आहे 260. बर, आता याच्यामध्ये काय करायचंय? कितीचा फरक आहे? काढा फरक. आता फरक काढूयात. आता फरक काय करणार? 560 वजा 260. उत्तर मिळालं किती? 260 ला गुणिले 2 करावं लागेल कारण 2 फेऱ्या मारलेल्या 2 फेऱ्या बरोबर. हिच्या सुद्धा 2 फेऱ्या आहेत. सॉरी हा, इथे 2 फेऱ्यात आपण हे पाहिलंच नाही. हिच्या पण 2 फेऱ्या आहेत. म्हणजे 260 गुणिले 2 किती झाले हे? 26 दुने किती होतात? 520 झाले. 52 आणि पुढचे 0. मग आता फरक किती झाला? 560 वजा 520. फरक कितीचा मिळाला? 40 लिहिलं पा चुकून मी. हा, इकडे उत्तरात 40 लिहिलं, बोलण्याच्या नादात वरतीच झालं. 40 मीटरचा झाला यांच्यामधला हा फरक.
पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे. 40 स्वराचं अपेक्षाचं उत्तर बरोबर आलेलं होतं. प्रश्न समजला का सर्वांना? हो, बरोबर. स्वरा, अपेक्षा, सिद्धी, व्हेरी गुड. उत्कर्षा, व्हेरी गुड. आलाय पहा, सर्वांचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न सर्वांना समजला का? कोणाला काही अडचण आहे यामध्ये? हो मॅम समजला. ओके, जायचं आपण पुढच्या प्रश्नाकडे. हो. ओके, पहा आता पुढे. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 50 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 दराने किती खर्च होईल? प्रश्न सोडवायला जमेल की लगेच एक्सप्लेन करू? जमेल. करा, प्रयत्न करा. कारण परिमिती हे काही नवीन प्रकरण नाहीये तुम्हाला. जेव्हा घनफळ वगैरे लागेल तेव्हा थोडंसं कठीण वाटेल. परिमिती, क्षेत्रफळ झालेले आहेत भरपूर प्रश्न. आवाज येईना तुझा. हा तो शेरगावचा कुठे काय करायचं होता म्हणून? मॅम मी उत्तर पाठवलं. ओके, कोणाचा माईक ऑन आहे बरं? 1 मिनिट हा, आपण चेक करूयात. उत्कर्षा, प्लीज माईक बंद ठेव ग, घरातले आवाज येतात. ओके, चला उत्तर आलं. 2चं उत्तर आहे 2 असं म्हणणं आहे. आपण पाहूयात 2चं 2 आहे का? बरं, भूखंड म्हणजे काय बरं? कशाला म्हणायचं भूखंड? भू म्हणजे काय? भू भू म्हणजे जमीन. आणि खंड म्हणजे काय? खंड म्हणजे काय? भाग. म्हणजे भाग नाही, खंड म्हणजे तुकडा. खंड म्हणजे काय हा, असतो? तुकडा असतो, एक प्रकारचा तुकडा. त्या आपण म्हणतो भाग तर झाला नंतरचा शब्द, पण खंड म्हणजे मुख्य तुकडा. जमिनीचा एक तुकडा हा झाला आपला भूखंड. हा चौरसाकार हा झाला भूखंड. याची जी लांबी आहे तर ती 50 मीटर आहे. बरं, आता जर चौरसाकार आहे आणि जर त्याची लांबी जर 50 आहे तर रुंदी किती झाली बरं? 50. 50. कारण जरी तो लांबी फक्त दिली तरी लांबी 50, रुंदी 50, सर्वच काही 50 येणार. कारण इथे चौरसाकार हा शब्द महत्वाचा आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालायचंय. मग 3 पदरी तारेचं कुंपण घालायचंय तर त्याच्यासाठी अगोदर काढावी लागते परिमिती. म्हणजे समजा एक व्यक्ती जर इथे उभा आहे आणि त्यानं जर पूर्ण फेरी मारली तर ती फेरी जी आहे किती मीटरची होईल ती अगोदर काढावी लागेल. काढा बरं, 200. परिमिती किती झाली? पहा, काय झाली? 200. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले आपली बाजू आहे 50 मीटर. हो, हे किती 200. झाली? 200 मीटर. का चौरस मीटर झाले बरं? काय झाले? 200 मीटर का? मीटर. मीटर मीटर गुणाकार हा चौरस मीटर होत असतो. चौमी पाहिजे, चौरस मीटर पाहिजे. नुसता मीटर नाही झाला तो आता. गुणाकारामध्ये मॅम, मीटर मीटरचा चौरस मीटर होत असतो. 3 वेळा गुणाकार केला की तो काय होत असतो? काय होतो? तो मीटर झाला ना. काय? हा, आपण परिमिती काढतोय. परिमितीमध्ये नाही बदल. परिमिती. मग आपण क्षेत्रफळ काढतोय. इथे गुणाकार लिहिला बोलतो. गुणाकारामध्ये चौरस मीटर आणि आपण परिमिती काढतोय. मीटरच झाला तो. आणि इथे काय करायचं आपल्याला? 3 पदरी तारेचं कुंपण बसवायचंय. 3 पदरी तारेचं कुंपण बसवायचंय म्हणजे आता परिमितीला गुणायचंय 3 ने. परिमितीला गुणणार आपण 3 ने म्हणजे 200 मीटर गुणिले 3. किती मीटर तार लागेल मग ती? 600. हो, मग ही 600 मीटर तार लागणार आहे. आणि याच्यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च आता काढून घेऊयात. मग खर्च प्रत्येक मीटरला खर्च किती येतो? बोल ना. आमच्या 2024च्या पुस्तकात तो दुसरा प्रश्न आहे ना तो वेगळा आहे. बरं, तिथं मला ना एका चौरसाकृती भूखंडाची बाजूची लांबी 60 मीटर दिली. हा म्हणून त्याचं उत्तर 18,000 आहे माझं.
बर बर आलं ना तुला लक्षात? पर्याय मध्ये मागे उत्तरामध्ये आहे का बरोबर? हो. बर 25 150 आणि पुढचे 2 शून्य हे झाले 15,000. पर्याय क्रमांक 2 पर्याय बरोबर आहे सर्वांचे उत्तर. प्रश्न समजला का? हो. हो. बर त्याच्यामुळे सगळं गोळ झाला हे 60 आणि 50 लिहिलं बर पहा आता पुढे एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये काढा. तर आता हा जो प्रश्न आहे ना, तर तुम्हाला एक थोडासा क्ल्यू देते की हा जो प्रश्न आहे तर तुम्ही हा पर्यायावरून जा. जास्त सोयीस्कर तुम्हाला काय होईल? जमतंय का? माझं उत्तर आलं. ओके सर किती माझं आलं? पण आलं. काय आलं? ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी. काय केलं? पर्यायावरून गेलं की कसं गेलं? पर्यावरण काढलं. पर्यायावरूनच जास्त सोपं जातं, कारण पर्याय असा आहे इथे पहा आता डी नंबरचा. आता 20 आणि 10. आता काटकोन चौकोन आहे म्हणजे तो काय एक आयत आहे. जर लांबी जर 20 आहे तर रुंदी किती झाली मग ही 10 झाली, बरोबर. मग आता याचं क्षेत्रफळ जे आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं येतं 20 10 200. आता 200 चौरस सेंटीमीटर, सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर असतो. मग हे पटकन निघून जातं, कारण 11 आणि 19 यांचा गुणाकार येतो का बरं असा सेम? पहा बरं क्षेत्रफळ एवढा येईल का? पहिला पर्याय नाही. किती येईल तो नाही. गुणाकार? तो येईल 209. आता जर 25 गुणिले 5 केले तर 25 5 सव्वाशे होतात, म्हणजे क्षेत्रफळामध्ये तर तो बसतच नाही. बर त्याच्यानंतर आपण गेलो 16 आणि 14 कडे, तर 16 गुणिले 14 झाले 224. म्हणजे इथं तो प्रश्न चुकला. आपल्याला फक्त काय पाहिजे होतं, कोणत्या दोघांचा गुणाकार, लांबी रुंदीचा गुणाकार हा 200 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर येईल ते पाहायचं होतं. पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात तुम्हाला? ओरली उत्तर याचं निघून गेलं. करायची आहे. काय? आज लिंक रिजॉईन करायची. रिजॉईन करायची आहे. फक्त क्षेत्रफळ पाहायचं होतं, ओरली उत्तर न्यायचं निघतं. प्रश्न पाहता प्रश्न क्रमांक 4. एका घनाकृतीचे घनफळ 36,000 घन सेंटीमीटर आहे आणि तिची रुंदी आणि उंची अनुक्रमे 30 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर आहे, तर तिची लांबी किती? काढा प्रश्नाचं उत्तर. जमेल का? एक्सप्लेन करावं लागेल. पहा बरं जमू शकतं का? आता इथे वापरावं लागणार आहे तुम्हाला घनाचं घनफळ. घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? ऑप्शन नंबर 3 घन. काय? घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजूचा घन. हो, पण जर लांबी रुंदी उंची जर इष्टिकाची ती आकार तर इष्टिकाची ती आकार जर असेल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बरोबर आहे. जर घनाचं जर काढलं तर बाजूचा घन, पण इष्टिकाची ती आकार आहे हा. इथं जरी घनफळ दिला तरी इथे उंची वेगळी आहे. आलं लक्षात? रुंदी आणि उंची वेगळी म्हणजे तो इष्टिकाची ती आकार आहे. आलं लक्षात? तो एकदम क्यूब शेप नाही येतो. तो कसा आहे? इष्टिकाचे ते आकार आहे, विटेचा आकार, या प्रकारचा असा आकार आहे, असं लक्षात ठेवा. या प्रकारचा तो आकार आहे. कारण जर तो क्यूब शेप असता तर एकच बाजू इथे दिली असती. बरं पहा आता काय करायचं? घनाचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची.
इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? घनाचे घनफळ सूत्र काय आहे? जर तो क्यूब असेल तर बाजूचा घन करून टाकायचं, पण लांबी उंची वेगळी आहे तर तो इष्टिका चित्ती आकार आहे. बरं, आता इथे घनाचं घनफळ दिलेले. घनाचं घनफळ किती दिलं? किती दिलंय? ज्या ज्या किमती दिलेल्या त्या तिथे ठेवून घ्यायच्या. किती आहे तो? 36,000 घन सेंटीमीटर. रुंदी दिलेली आहे, लांबी आपल्याला काढायची आहे. मग लांबी दिलेली नाही, रुंदी दिली. रुंदी किती आहे? अगोदर रुंदीचा उल्लेख केला आणि मग उंचीचा, म्हणजे रुंदी झाली 30 आणि नंतर उंची आहे, म्हणजे ही उंची झाली 20. बरं, आता लांबीला बाजूला काढायचंय. लांबीला बाजूला काढलं की तुम्हाला माहितीये, आपण बरोबरचं चिन्ह घेतलं की बरोबरच्या अपोजिट साईडला कोण आहे, लांबीच्या अपोजिट साईडला कोण आहे त्यालाच अगोदर घ्यावा लागतो. तो जात असतो अंशामध्ये. उरलेले नंबर गुणाकारातले जात असतात भागाकारामध्ये. म्हणजे आता हा 36,000 तो जाईल अंशामध्ये आणि हे 30 गुणिले 20, हे 30 गुणिले 20 डायरेक्ट असं लिहा किंवा डायरेक्ट असं पण लिहू शकता. 30 गुणिले 20, 3 दुणे 6 आणि वरचे हे 2 शून्य 600. हे 600 कुठून आलं हे लक्षात आलं का? या दोघांचा गुणाकार डायरेक्ट लिहिला तरी चालतो किंवा इथे 30 गुणिले 20 लिहिले तरी काही फरक पडणार नाही. आता 6 एक 6, 6 इथे 100 आहे असा, 6 6 36. 0 0 0 किती शून्य पुढे तसेच आहेत? 3 शून्य, म्हणजे हे 6,000 आणि छेदामध्ये आहे तर 100. आता किती शून्य सारखे तेवढ्या शून्यांना काट मारा किंवा दशांश देऊन टाका, तेवढे शून्य कट होतील. 2 शून्य सारखे इथे जरी कट केले असते तरी काही हरकत नव्हती. 2 शून्य सारखे सारखे कट मारले म्हणजे झाले किती? 60. आता 60 सेंटीमीटर आहेत, मीटर आहेत, काय आहेत बरं हे? 60 सेंटीमीटर. हो, 60 सेंटीमीटर. हे सर्वजण सेमी होते म्हणून हा सेमीचा घन झाला. जर तो मीटर असता तर तो मीटरचा घन झाला असता. ओके, प्रश्न समजला का सर्वांना? 60 हे उत्तर अगदी बरोबर आहे. हो हो आता पुढचा हो. प्रश्न. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. तर 10 घन सेंटीमीटर म्हणजे किती? आता या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला पाहायचंच नाही, तुम्हाला सुरुवातीलाच दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 1. नीट पहा, ऑप्शन नंबर 1 कसा असेल? ऑप्शन नंबर 1 नाही, ऑप्शन नंबर 1 नाही. पहा, 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतो बरं? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतो. 10 घन सेंटीमीटर आहे. तर 10 घन सेंटीमीटर म्हणजे काय होईल? 10,000 घन मिलीमीटर होत असतो. हा सोडवायचा प्रश्न गरज नाही, कारण इथे तुम्हाला सुरुवातीलाच दिलेले ते. टीचर 7व्या प्रश्नाला टिक केल्या. 7व्या प्रश्नाला टिक केले. बर, इथे तुम्हाला सुरुवातीला माहिती दिलेली आहे पहा. 10 घन सेंटीमीटर. 10 घन सेंटीमीटर दिलाय का इथं? पहा, 10 घन सेंटीमीटर कुठे दिलाय? 10 घन सेंटीमीटर म्हणजे 1000 घन मिलीमीटर इकडे. हा, 1 घन मीटर. काय? इथं 10 घन आहे, इथं 1 घन आहे, तो 1 घन आहे. 1 घन आहे तो. 1 घन सेंटीमीटर जर घेतला तर तो काय होतो? 1000 घन मिलीमीटर होतो. आणि जर 10 घन सेंटीमीटर घेतला तर तो 10,000 होत असतो. हो, इथे 1 आहे, 10चा दिलेला नव्हता. मला वाटलं 10 पण दिलेला आहे तुम्हाला तिथे. हे पाठ करायचं, काही नाही अडचण. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे. किती आहे? 144. 144. का बरं 144च? काय करावं लागेल आपल्याला अगोदर? 48 भागिले 4. व्हेरी गुड. म्हणजे काय केलं आपण अगोदर? बाजू काढणार. कारण चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय, पण चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू माहिती असावी लागते. इथे बाजू दिलेलीच नाहीये. इथे डायरेक्ट परिमिती दिली. मग परिमिती असताना त्याचे काय करावं लागेल अगोदर? बाजू. मग बाजू काढताना काय करायचं? जेवढी काही परिमिती आहे तेवढ्या परिमितीला जेवढ्या काही चौरसाला बाजू असतात
त्या बाजूने भाग द्यायचा. चौरसाला असतात 4 बाजू. मग 4ने जर भाग दिला तर उत्तर आलं 12. 12 चोक 48 म्हणजे 12 मीटर म्हणजे ही काय झाली एक बाजू. चौरसाची एक बाजू झाली आणि चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे